मित्रांनो नमस्कार. मराठी मुलांचा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम इंग्रजीतला जर कोणता असेल तर ते मी सांगायची गरज नाही, तुम्हालाही त्याची कल्पना आहे. व्होकॅब नावाचा घटक जो आहे आणि ज्याच्यावर परीक्षेचं पूर्णपणे यश अवलंबून आहे किंवा इंग्रजीतलं पूर्णपणे स्कोरिंग ज्याच्यावरती अवलंबून आहे तो घटक आहे व्होकॅब. आणि आपण सगळ्या पुस्तकांचा अभ्यास करत राहतो, पुस्तकं वाचत राहतो आणि नेमकं आपल्याला कळतं की यार कुठंतरी आपण कमी पडतोय. हे कमी पडणारी जी गोष्ट आहे, ही जी उणीव आहे, ही उणीव दूर करण्याकरता मित्रांनो आपण चालू करतो एक नवीन प्रोग्राम, नवीन सेशन. एक्झाम ओरिएंटेड न्यूजपेपर व्होकॅबमधून आपण शिकणार आहोत व्होकॅब. परीक्षेला कोणकोणत्या पद्धतीचे शब्द येतात, ते कोणत्या न्यूजपेपरमधून विचारले जातात, ते कसे विचारले जातात, त्या शब्दांची जाणीव आपण त्या बातमीमधून शिकणार आहोत. कारण कोणतीही गोष्ट ज्यावेळा मित्रांनो आपल्या लक्षात राहते ती न्यूजपेपरमधून लक्षात राहू शकते. याचं कारण असं आहे की त्या बातमीच्या संदर्भात तो शब्द वापरलेला असतो. किंवा मराठीतला कोणताही शब्द जो तुमच्या आज लक्षात आहे तो जर आपण बघितला तर त्या शब्दाला एक संदर्भ आहे आणि जोपर्यंत त्या शब्दाला संदर्भ मिळत नाही तोपर्यंत तो शब्द लक्षात राहत नाही. त्यामुळे आपण न्यूजपेपरच्या माध्यमातून परीक्षेला येणारी व्होकॅब कशी आहे त्याची आपण रिव्हिजन करणार आहोत. थोडक्यात म्हणजे काही नवीन शब्द आपल्याला ऐकायला मिळतील, त्या संदर्भात सुद्धा आपण बोलणार आहोत. म्हणून हा सेशन दररोजच्या स्वरूपावर दररोज एक 15 मिनिट आपण यासाठी देणार आहोत. 15 मिनिट तुम्ही माझ्यासोबत राहणार आहात आणि मग न्यूजपेपरच्या हेडलाईन्समध्ये किंवा एखाद्या बातमीमध्ये कशा पद्धतीनं तो शब्द प्लांट केलेला आहे, मी काय वाक्य वापरतोय बघा की तो शब्द त्या बातमीमध्ये कशा अर्थानं प्लांट केलेला आहे हे जर आपल्याला कळालं तर त्या वाक्याचं संपूर्ण मिनिंग आपल्याला कळतं आणि तो शब्द मित्रांनो आपला कायमस्वरूपी लक्षात राहतो. यासाठी एक स्वतंत्र वही घाला, ह्या वहीमध्ये हे शब्द लिहायला चालू करा आणि दररोजच्या स्वरूपावर हा सेशन 10 ते 15 मिनिटाचा असेल. दररोज आपण काही नवीन शब्द, इडम्स असतील, फ्रेजेस असतील, ओके, त्या संदर्भातले समानार्थी शब्द असतील, या सगळ्याची चर्चा आपण मित्रांनो चालू करणार आहोत. एक्झाम ओरिएंटेड न्यूजपेपर व्होकॅब नावाचा सेशन आहे मित्रांनो. दररोजच्या स्वरूपावर हा तुम्हाला बघायला मिळणार आहे. एक वही, एक पेन घेऊन बसा आणि हे ऐकत चला. हे ऐकल्यानंतर तुमचं आणि तुम्ही जेव्हा हे शब्द बघत जाणार आहात आणि जर तुम्ही परीक्षेला आलेले PYQ बघितले असतील, परीक्षेचे जर प्रश्न बघितलेले असतील तर 100% तुम्हाला क्लिक होणार आहे की हा शब्द आपण कुठं ना कुठंतरी प्रश्नपत्रिकेमध्ये बघितलेला आहे. तुमच्या लक्षात येऊ दे मी काय बोलतोय ते. कुठं ना कुठंतरी हा शब्द मित्रांनो तुम्हाला प्रश्नपत्रिकेमध्ये दिसतो आणि तोच शब्द येत नसल्यामुळे आपल्याला प्रश्न कळत नाही म्हणून उत्तर कळत नाही आणि मग प्रश्नाचं उत्तर द्यायचा प्रश्नच नाही, अशी आपली अवस्था होते. ही उणीव कुठंतरी भरून निघावी म्हणून हा सगळा प्रयत्न आहे. दररोजच्या स्वरूपावर ह्या एपिसोड तुम्हाला बघायला मिळतील. दररोजच्या स्वरूपावर आपण ह्या व्होकॅबची तयारी करायला चालू करणार आहोत. आजच्यासाठी काही नवीन शब्द तुमच्यासोबत आहेत, त्या नवीन शब्दांची मित्रांनो आपण तयारी करू. बघूया तुम्हाला याच्यातून काही नवीन कळतंय का. बघा, बातमी मित्रांनो जी आहे ती बातमी बघितल्यानंतर तुम्हाला काही सुचतंय का. बघा, याच्यात एक नवीन शब्द तुम्हाला 100% दिसतोय. इस्रायल इज कमिटिंग अ जिनोसाइड इन गाझा, ॲम्नेस्टी. हे ॲम्नेस्टी काय आहे मित्रांनो. हा जो भाग आहे ही एक संस्था आहे मित्रांनो जी मानवाधिकारच्या संदर्भात आहे. येस, मानव अधिकार जी संस्था आहे तिला म्हटलं जातं ॲम्नेस्टी. हे आपल्याला शब्द नवीन आहे, हे लक्षात ठेवा. जिनोसाइड हा शब्द मित्रांनो परीक्षेला बऱ्याच वेळेला विचारला गेलेला आहे. साईड हा शब्द आपल्याला माहीत आहे, बऱ्याच वेळेला मी बोललेलो आहे. साईडचा अर्थ आहे मित्रांनो हत्या, बरोबर. जिनोसाइड एखाद्या वंशाची ज्या वेळेला हत्या केली जाते त्यावेळेला मित्रांनो म्हटलं जातं जिनोसाइड. इस्रायल इज कमिटिंग जिनोसाइड इन गाझा, ॲम्नेस्टी. मित्रांनो वाक्य वाचायला शिका, वाक्य कानावर पडतील आणि जिनोसाइड हा शब्द आपल्याला कळाला. मग असे मित्रांनो कित्येक नवीन शब्द आहेत. होमिसाइड हा एक शब्द आहे, तुमच्या लक्षात येते का. बघा, होमिसाइड. मग होमिसाइड म्हणजे काय तर होमिसाइडचा अर्थ आहे मित्रांनो मनुष्याची हत्या. असे बरेच शब्द. झोरीसाइड, पत्नीची हत्या. म्हणजे एक एक शब्द जर अशा पद्धतीनं बातमीतला मित्रांनो आपण बघत गेलो 100% मित्रांनो आपली व्होकॅब स्ट्रॉंग होणार आहे. नवीन शब्द आज ऐकायला मिळाला. गाझा हा प्रदेश आहे, हा प्रदेश तुम्हाला माहिती असावा. इस्रायल इज कमिटिंग जिनोसाइड इन गाझा, ॲम्नेस्टी. म्हणजे ही जी संस्था आहे हे संस्था आरोप करायला लागले की अशा पद्धतीनं वंशाची हत्या केली जाते, एका विशिष्ट वर्गाची हत्या ठिकाणी केली जाते, त्यावेळा शब्द वापरला जातो जेनोसाइड. म्हणजे मित्रांनो प्रत्येक गोष्टींमधून अशा पद्धतीचे शब्द जर आपण काढत गेलो तर मित्रांनो आपल्याला शिकणं सोपं जाणार आहे. हे तुमच्या लक्षात आलं आहे का. बघा, यस, अशाच पद्धतीने एक पुढचा शब्द पुढच्या बातमीमध्ये आपल्याला काय दिसतो बघा. यस,
तुम्ही फक्त हेडलाईन बघा, हेडलाईन वाचायला शिका. अप्रोर इन हाऊस और हिंदी संस्कृत नेम्स फॉर न्यू बिल्स. मित्रांनो, आपल्या पार्लमेंटमधली ही बातमी आहे मित्रांनो. अप्रोर हा शब्द आहे, रोअर हा शब्द मित्रांनो कदाचित तुम्हाला गेला असावा. रोअरचा अर्थ आहे मित्रांनो गर्जना करणे, बरोबर. म्हणजे ज्या वेळेला दंगा असतो. आणि या अप्रोरला समानार्थी शब्द आहे मित्रांनो छावज. कॅओज असा शब्द वापरला जातो मित्रांनो, तो आपल्याला माहिती पाहिजे. कॅओज असाही शब्द आहे. टर्मॉईल असा शब्दसुद्धा मित्रांनो वापरला जातो, जो समानार्थी आहे. म्हणजे अप्रोर याचा अर्थ मित्रांनो आहे दंगा, आणि कॅओज असा शब्द आहे की जो आपल्याला माहिती पाहिजे. कॅओज CHAOS, यस, CHAOS, जस्ट अ मिनिट, हे CHAOS, कॅओज किंवा टर्मॉईल. शब्द किती नवीन सांगावलं बघा. टर्मॉईल म्हणजे सुद्धा गोंधळ, कॅओज म्हणजे गोंधळ, रोअर, अप्रोर इन हाऊस और हिंदी संस्कृत नेम्स फॉर न्यू बिल. म्हणजे नवीन बिल जे काय पास करायचं होतं तिथली जी भाषा वापरली गेली होती ती हिंदी आणि संस्कृत नेम्स, आणि ती विरोधकांना मान्य नव्हती, त्यासाठी हा शब्द वापरलेला आहे अप्रोर. ओके. अपोजिशन टार्गेट्स गव्हर्नमेंट. ओके. ॲलिजेस हिंदी अपोजिशन, म्हणजे हिंदीच्या संदर्भात अपोजिशन चालू आहे, तिची लँग्वेज वापरली जाते त्या संदर्भात अपोजिशन चालू आहे. आणि अप्रोर हा शब्द आपल्याला नवीन कळाला. म्हणजे प्रत्येक गोष्ट ज्यावेळा मित्रांनो असे आपण ऐकत जातो त्यावेळा ती कळायला चालू होते. आणि प्रत्येक बातमीमध्ये असा एखादा नवीन शब्द सापडतो जो परीक्षेसाठी उपयोगाचा असतो. आणि अशा पद्धतीनं आपण नवीन शब्दांची चर्चा, नवीन वाक्यामध्ये कशा पद्धतीनं वापरला जातो याची चर्चा आपण करायला लागलोय. अप्रोर हा शब्द नवीन कळाला. कॅओज हा त्याला समानार्थी शब्द आहे. टर्मॉईल हाही शब्द मित्रांनो नवीन आहे. म्हणजे हे सगळे शब्द, आणि पुढच्या ड्रिलिंगमध्ये हे सगळे शब्द मित्रांनो तुम्हाला दिसायला चालू होणार आहेत. यस. एक पुढची बातमी बघू, त्या बातमीमध्ये आपल्याला काय शब्द नवीन दिसतोय बघा. यस, सेम बघा. टर्मॉईल इन फ्रान्स, आत्ताच बोललो होतं बघा. टर्मॉईल म्हणजे गोंधळ. यस, आत्ताचाच शब्द आहे टर्मॉईल, बरोबर. टर्मॉईल म्हणजे गोंधळ. म्हणजे तुमच्या लक्षात आलं का बघा मित्रांनो, आपण जे बोलायला लागलो ते योग्य बोलालो आहे. फ्रान्समध्ये गोंधळ चालू आहे, राजीनामा दिलेला आहे, गव्हर्नमेंट कोलॅप्स झालेला आहे. मॅक्रॉन 6 मित्रांनो, हा शब्द अत्यंत महत्त्वाचा मित्रांनो. सीक हे व्हर्ब आहे मित्रांनो, व्हर्ब. तुमच्या लक्षात येते का बघा, परीक्षेसाठी अत्यंत महत्त्वाची क्रियापद आहेत. तुम्ही PYQ काढून बघा, 100% कुठं ना कुठं तरी 2-4 वेळेला सीक हा शब्द वापरला गेला जातो आणि आपल्याला नेमकं कळत नाही याचा अर्थ काय आहे. सीक याचा अर्थ आहे मित्रांनो अपेक्षा करणे. यस, अपेक्षा करणे असा त्याचा मित्रांनो अर्थ आहे, जो आपल्याला माहिती असणं अपेक्षित आहे. त्याचा सेकंड फॉर्म आहे सॉट. सीक, सॉट अँड सॉट. म्हणजे कित्येक नवीन शब्द. कोलॅप्स हा शब्द तर माहिती आहे. मॅक्रॉन 6 न्यू PM आफ्टर कोलॅप्स ऑफ गव्हर्नमेंट. आणि वाचत असताना सुद्धा ते वाचण्याची एक स्टाईल आहे, ती स्टाईल तुमच्या लक्षात येईल. टर्मॉईल इन फ्रान्स, मॅक्रॉन 6 न्यू PM आफ्टर कोलॅप्स ऑफ गव्हर्नमेंट. म्हणजे अशा पद्धतीनं वाक्य वाचणं, वाक्य बघणं, त्या शब्दाकडं नवीन अँगलनं बघणं. नवीन शब्द मला कळाला, गोंधळ. म्हणजे रस्त्यावर सुद्धा बऱ्याच वेळा कॅओज असतो. कॅओज म्हणजे गोंधळ, टर्मॉईल म्हणजे गोंधळ. अप्रोअर हाही शब्द आपल्याला कळतो. म्हणजे कित्येक नवीन शब्द मित्रांनो ज्या वेळेला आपण अशी चर्चा करत जातो त्यावेळेला ते कानावर पडतात, आणि कानावर पडलेले शब्द आपल्याला लक्षात राहतात. माणूस शिकतो कशातून? भाषा माणूस शिकतो कशातून? शब्द माणूस शिकतो कशातून? ऐकून. पुस्तकातून ते येत नाही. म्हणून हे रेफरन्स देऊन आपण प्रत्येक गोष्ट शिकायला लागलो आहे, आणि प्रत्येक वाक्य व्यवस्थित तुम्हाला वाचून दाखवावं लागलो आहे. टर्मॉईल इन फ्रान्स, मॅक्रॉन 6 न्यू PM आफ्टर कोलॅप्स ऑफ गव्हर्नमेंट. सो दॅट इज वॉट द थिंग. गो फॉर द नेक्स्ट. दुसऱ्या बातमीकडे मित्रांनो जाऊ. त्या दुसऱ्या बातमीतून आपल्याला काही नवीन शब्द कळतात का ते आपण बघू. द नेक्स्ट न्यूज फॉर यू. सी मित्रांनो, एक नवीन शब्द या बातमीत तुम्हाला दिसतो. ओके, बऱ्याच लोकांना माहिती असेल. या ठिकाणी पजेसिव्ह केसचा सुद्धा सुंदर वापर केलेला आहे. हे बघा, या ठिकाणी पजेसिव्ह काय, स्टेट्स शेअर ऑफ कल्चरल फंड्स स्टॅलिन. हाईक हा शब्द मित्रांनो, हाईक या शब्दाचा अर्थ काय आहे? हाईक मित्रांनो याचा अर्थ आहे वाढ, इन्क्रीमेंट, इन्क्रीज असा त्याचा अर्थ होतो मित्रांनो. म्हणजे अशा. आणि या ठिकाणी बघा पजेसिव्ह केस वापरले. पजेसिव्ह केस नंतर हे नाऊन येतं, म्हणजे ग्रॅमॅटिकल भाग तुमचा क्लिअर होतो. ओके, या ठिकाणी पजेसिव्ह केसचा वापर, समोर नाऊन. हाईक स्टेट शेअर ऑफ सेंट्रल फंड्स स्टॅलिन. म्हणजे स्टॅलिन असं म्हणतात की हाईक स्टेट शेअर ऑफ सेंट्रल फंड्स, म्हणजे सेंट्रल फंड्समध्ये हाईक झालेले आहे असा त्याचा अर्थ आहे. हाईक म्हणजे वाढ.
आपल्याला एकच शब्द माहिती असतो, तो म्हणजे इन्क्रीज. याच्या पलीकडे आपल्याला माहीतच नसतं. म्हणून असे शब्द आपण बघत जाणं ही अत्यंत गरजेची गोष्ट आहे. एक नवीन शब्द या बातमीतून आपल्याला सापडला, तो म्हणजे हाईक. आणि इंग्रजी शिकण्याची मित्रांनो ही गंमत आहे. दररोज 50 शब्द बघण्यापेक्षा दररोज एक 5-10 शब्द दररोज आपण ॲड करत गेलो तर अशा पद्धतीची व्होकॅब आपली स्ट्रॉंग होणार आहे. यासाठी एक वही आणि एक पेन घेऊन बसा, हे शब्द लिहा, याचा रेकॉर्ड ठेवा आणि दररोज हे शब्द बघत चला. 100% मित्रांनो येणाऱ्या सगळ्या एक्झाम्समध्ये या गोष्टींचा तुम्हाला उपयोग होताना दिसेल, हे मी 100% सांगतो. येस, गो फॉर दिस न्यूज नाव. मित्रांनो, बातमी जर बघितली तर बातमी क्रिकेटची आहे, सांगायची गरज नाही. चित्रच तुम्हाला दाखवते की बातमी क्रिकेटची आहे. इंडिया वर्सेस ऑस्ट्रेलिया सेकंड टेस्ट डे, सेकंड लाईव्ह, दुसऱ्या दिवसाच्या संदर्भात. आणि यात एक नवीन शब्द तुम्हाला सापडतो. हा शब्द माहिती आहे का? बघा, दिस नॅब. हो बाय मित्रांनो, हे नॅब. नॅबचा अर्थ आहे मित्रांनो ताब्यात घेणे, कॉलर पकडणे, अरेस्ट करणे, अशा अर्थाने ते वापरलं जातं. ओके, त्यांनी त्याला पकडलेलं आहे म्हणजे त्याला आऊट केलेलं आहे असा त्याचा अर्थ होतो. आणि एक इथं या ठिकाणी फ्रेझल वर्ब जे परीक्षेला विचारले गेले, ट्रेल्स बाय, पाठलाग करणे. पाठीमागं असताना जेव्हा एखाद्या गोष्टीचा पाठलाग केला जातो त्यावेळेला ट्रेल्स बाय 77 रन्स. ट्रेलिंग बाय म्हणजे एखादी टीम जी असते, एखादी टीम ज्या वेळेला स्कोअर तयार करते आणि त्या स्कोअर करत असताना एखाद्या टीमनं स्कोअर तयार केल्यानंतर दुसरी टीम ज्या वेळेला पाठलाग करत असते आणि त्या पाठलाग करण्यामध्ये काही रन्स ज्यावेळेला कमी पडतात त्यावेळेला ही फ्रेज वापरली जाते, ट्रेल्स बाय. म्हणजे ऑस्ट्रेलिया 77 धावांनी कमी पडलेली आहे असा त्याचा अर्थ, ट्रेलिंग बाय. सो ही फ्रेज मित्रांनो अत्यंत महत्त्वाची, ट्रेल बाय. म्हणजे तुमच्या लक्षात आलं आहे का? बघा, अशा इडम्स फ्रेजेस ज्यावेळेला मित्रांनो आपण बघत जाऊ त्यावेळेला मी म्हणेन खऱ्या अर्थानं आपल्याला पाठीमागं असणे, पाठीमागं पडणे अशा अर्थानं हे ट्रेल बाय वापरलं जातं. हे फ्रेझल वर्ब परीक्षेला मित्रांनो विचारलं गेलेलं आहे. म्हणजे क्रिकेटच्या बातमीमधून असेल, राजकीय बातम्यांमधून असेल, अशा सगळ्या बातम्यांमधून व्होकॅब शिकणं मित्रांनो खूप गरजेची गोष्ट आहे. कारण ही प्रॅक्टिकल व्होकॅब आहे आणि ही प्रॅक्टिकल व्होकॅब जी आहे तीच नेमकी मित्रांनो परीक्षेला विचारली जाते. त्यामुळे अशा गोष्टी आपण शिकत असताना जर दररोज एक 15-20 मिनिट जर आपण अशा गोष्टींसाठी देत असू तर 100% आपली इम्प्रूव्हमेंट होताना तुम्हाला दिसणार आहे. आज आपल्याला कळालेले शब्द आहेत, हाईक, हाईक म्हणजे वाढ, अप्रोर, अप्रोर म्हणजे गोंधळ, दंगा, कॅओज, टर्मॉइल, दीज आर द न्यू वर्ड्स. ओके, नॅब याचा अर्थ आहे मित्रांनो अरेस्ट करणे, ओके, एखाद्याला आऊट करणे अशा अर्थानेही येतं. ट्रेल बाय पाठीमागं पडणे, पाठीमागं असणे, 77 धावाने ऑस्ट्रेलिया पाठीमागं, ट्रेल बाय. जेनोसाईड हा शब्द आपण बघितला, एखाद्या वंशाची ज्यावेळा हत्या होते त्यावेळेला ते जेनोसाईड आहे. आणि लास्ट वर्ड आपण हाही बघू शकतो, होमिसाईड. मनुष्यवध ज्यावेळा असतो त्यावेळा होमिसाईड असं म्हटलं जातं. मित्रांनो, अशा पद्धतीची व्होकॅब ज्यावेळा तुम्ही दररोज ऐकत जाल आणि हा दररोज आपण सेशन घेणार आहोत, दररोज तुमच्याकडे 15 मिनिट असतील तर 100% मित्रांनो याचा उपयोग तुम्हाला होणार. आणि अशा पद्धतीचं इंग्रजी तुम्हाला शिकायचं असेल मित्रांनो तर आपल्याकडे एक ॲप आहे, AK फाउंडेशन की टू इंग्लिश. हे ॲप तुम्ही प्ले स्टोअरवरून डाउनलोड करू शकता. तिथं वेगवेगळ्या पद्धतीचे ग्रामरचे आणि व्होकॅबचे कोर्सेस तुम्हाला दिसायला चालू होतील. यूट्यूबचा हा सेशन तुम्हाला कम्प्लिटली फ्री राहणार आहे. पण तुम्हाला कोर्स परचेस करायचा असेल तर AK फाउंडेशनकडे तुम्ही जाऊ शकता. आजच्यासाठी इतकं पुरेसं आहे. थँक्यू व्हेरी मच.